हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी। तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या परीक्षा सुरू आहेत, म्हणजे वन विभागाच्या ज्या परीक्षा सुरू आहेत, या परीक्षांमध्ये TCS जो पॅटर्न आहे त्या नेमका TCSने कोणकोणत्या टॉपिकवरती कोणकोणत्या घटकावरती प्रश्न विचारले तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। यासाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ग्रामर टॉपिकवरती नेमकं कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत, तसेच ओकॅबवरती कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले, तर हे सगळ्या टॉपिकचे आपण या ठिकाणी लिस्ट जी आहे तर आपण सविस्तर पाहणार आहोत, जेणेकरून जे विद्यार्थी पुढच्या शिफ्टची तयारी करणार आहेत तर त्यांनाही त्याचा फायदा होईल। आणि मित्रांनो, आणखी गोष्ट महत्त्वाची, जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करत आहेत त्यांनाही लक्षात येईल की नेमकं परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते प्रश्न कशा स्वरूपात विचारले जात आहेत। तर मग मित्रांनो, आपण याच्यामध्ये जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट काय करतो, यामध्ये नेमकं तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती फोकस करायचं आहे, कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारलेले आहेत, तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूया। बघा, जो पेपर झालेला आहे तर हा पेपर कधी झाला आहे, 31 जुलैचा जो पेपर आहे, तर या पेपरमध्ये प्रश्न आपल्याला कशा स्वरूपात विचारला आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं 31 जुलै 2023 वन विभागामध्ये झालेला पेपर। या पेपरमध्ये नेमकं TCSने कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। आणि आणखी गोष्ट महत्त्वाची आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे ऑनलाईनचा पॅटर्न जो आहे, ऑनलाईनचा पॅटर्न हा काय होतो, पहिल्या शिफ्टचा जर पेपर किंवा पहिला दुसऱ्या पेपर शिफ्टचा पेपर जर आपण त्या ठिकाणी जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की नंतर पुढच्या जे शिफ्ट आहेत तर त्या सगळ्या शिफ्टला जवळजवळ जे आहे तर त्याच टॉपिकवरती तशाच पद्धतीने प्रश्न विचारले जातात। यासाठी आपल्याला पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे। मग मित्रांनो, आपल्याला या पेपरमध्ये नेमकं ग्रामरवरती कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत आणि ओकॅब्युलरीवरती कशा प्रकारे प्रश्न विचारलेत आणि कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेत आपण हे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत। तर आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायचं ग्रामर टॉपिक। आता ग्रामर जे टॉपिक आहे तर ग्रामर टॉपिकमध्ये नेमकं कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारतात, तर त्याच्यामध्ये पहिला आहे वॉइस टॉपिक। आपल्या सर्वांना माहीत आहे TCS पॅटर्नमध्ये वॉइस टॉपिक आणि स्पीच टॉपिक हे फिक्स नेहमी त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणारे टॉपिक आहेत। आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की हे टॉपिक जे आहे हे टॉपिक आपल्याला परीक्षेमध्ये पोस्ट मिळवून देणारे टॉपिक आहेत। तर या ठिकाणी वॉइस हा टॉपिक आहे। त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आपला स्पीच, जो डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणतो आपण। वॉइस म्हणजेच ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस सर्वांना माहिती आहे। डिरेक्ट स्पीच, इनडिरेक्ट स्पीच आपण त्याला म्हणतोय। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर्टिकल हा टॉपिक, कुठला आर्टिकल असेल आणि त्याच्यानंतर प्रेपोजिशन, आर्टिकलवरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत। त्यानंतर आहे नेक्स्ट म्हणजे टेन्स टॉपिक। त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्या लक्षात घ्यायचं टेन्स ॲग्रीमेंट, या टॉपिकवरती सुद्धा प्रश्न विचारलेत। आपला टेन्स ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आहे त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेत। त्यानंतर जे आहे तर नेक्स्ट आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट, कुठला सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट, अशा ग्रामरच्या आपल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत। आता बऱ्याच जणांनी सांगत असताना सांगितलं की फक्त काय आर्टिकल असेल, त्याच्यामध्ये व्हॉइस असेल, स्पीच असेल, परंतु मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी, आता ज्यावेळेस ॲन्सर किंवा येतात तर त्यावेळेस, आता ज्यावेळेस आम्ही पाहतोय त्यावेळेस आम्हाला लक्षात येते की हां अरे यार हा प्रश्न या टॉपिकचा आहे। आता विद्यार्थी एकतर तिथं परीक्षेमध्ये प्रेशर असते, त्याच्यानंतर प्रश्न सोडवायचे असतात आणि त्यातून नंतर प्रश्न लक्षात ठेवायचे असतात, नेमकं तो कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचाराय काय। आता ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला आहे त्यांना समजतो की हा प्रश्न नेमका कोणत्या टॉपिकवरती विचारला आहे। आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचे व्हॉइस टॉपिक असेल, स्पीच असेल, आर्टिकल असेल आणि प्रेपोजिशन असेल, याचे प्रश्न आपल्याला सहज सगळ्यांना लक्षात येतात। परंतु टेन्सवरती प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो, टेन्स ॲग्रीमेंटवरती प्रश्न आणि सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट। आता याच्यावरती जे प्रश्न आहेत तर टेन्सवरती आपण सर्वांनी पाहिलं असेल, मग तर टेन्स टॉपिकवरती प्रश्न मग कधी कधी काय असतं, डायरेक्ट टेन्सचा प्रश्न असतोय आणि अन्यथा मग त्याच्यामध्ये आपल्याला हे जे प्रश्न विचारले जातात हे तीनही प्रकार टेन्स ॲग्रीमेंट आणि सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट याचे जे प्रश्न असतात तर हे प्रश्न आपल्याला दोन प्रकारचे जे प्रश्नाचे प्रकार आहेत त्याच्यावरती विचारले जातात। एक आहे स्पॉट द एरर आणि दुसरा आहे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट। यामध्ये आपल्याला काय केले जातात, याचे प्रश्न विचारले जातात। मग त्या ठिकाणी काही विद्यार्थी जे आहेत तर बघा टेन्स आणि टेन्स ॲग्रीमेंट, मग टेन्स आणि टेन्स ॲग्रीमेंटमध्ये लक्षात ठेवायचं आहे की टेन्स ॲग्रीमेंटवरती पण आपल्याला TCSने स्पॉट द एररचा प्रश्नाचा जो प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला टेन्स ॲग्रीमेंटवरती प्रश्न विचारले आहेत। मग टेन्स ॲग्रीमेंटवरती प्रश्न विचारत असताना TCS काय करते, प्रामुख्याने कोणत्या शब्दावरती प्रश्न विचारत असते, मग यामध्ये तुम्हाला टेन्स ॲग्रीमेंटमध्ये लक्षात ठेवायचे व्हेन, व्हाईल, बिफोर, आफ्टर, टिल, अनटिल, त्याच्यानंतर इफ असेल, अनलेस असेल, ॲज सून ॲज असेल किंवा हे नो सूनर असेल, हे जे शब्द आहेत तर या शब्दांसोबत नेमका कोणता टेन्स वापरला जातो। हार्डली हॅड असेल, मग हार्डली हॅड असेल किंवा हार्डली वेन म्हणतो आपण, हार्डली वेन, मग हार्डली वेन सोबत कशा प्रकारचा टेन्स असतो हे टेन्स ॲग्रीमेंट आपल्याला त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे। जसं की वेन सोबत आपण काय करतो, सिंपल पास्ट टेन्स असेल तर पुढं काय असतो, एक तर पास्ट कंटिन्युअस असतो किंवा पास्ट परफेक्ट असतो। त्याच्यानंतर व्हाईल सोबत कधीही लक्षात ठेवायचं, व्हाईल सोबत आपण काय करतो, ING वापरतोय म्हणजे कंटिन्युअस टेन्स वापरतोय। बिफोर जो आहे तर बिफोर सोबत आपण सिंपल पास्ट वापरतोय, पुढच्या मेन क्लॉजमध्ये आपण पास्ट परफेक्ट वापरतोय।
आफ्टर या शब्दासोबत आपण काय करतोय, पास्ट परफेक्ट वापरतोय आणि पुढे सिंपल पास्ट टेन्स वापरतोय. त्याच्यानंतर ॲज असू द्या किंवा ॲज सून ॲज असू द्या. ॲज आणि ॲज सून ॲजचा नियम काय आहे, जर ॲज सून ॲजमध्ये जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर पुढच्या वाक्यामध्ये पण साधारणतः काय असतो, सिंपल पास्ट टेन्स असतो. म्हणजे हे टेन्स ॲग्रीमेंटचे नियम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, याच्यावरती पण प्रश्न विचारले होते. आणि काही सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकवरती जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला बेसिक. आता एका विद्यार्थ्याने सांगितलं की सर विल हॅड होतं, वाक्यामध्ये काय होतं, विल हॅड होतं. मग विल हॅड कसं असणार आहे, मग विल हॅड आपल्याला समजते विल आणि हॅड असणार आहे का नाही. विल सोबत आपण जनरली काय करतो, विल जे आहे तर विल सोबत आपण हॅव वापरतो, विल हॅड नसतं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये बेसिक जे आहे तर बेसिक कॉन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, डू असेल, डज असेल, डीड असेल. हे डू डज डीड, त्यात या डू डज डीड नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो आपण आणि त्या क्रियापदाला कधीही एस, ईएस, आयएस, ईडी आणि आयएनजी प्रत्यय आपण वापरत नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जेवढे पण मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत त्यांच्यानंतर सुद्धा काय करतोय आपण, नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय आणि त्यांच्यानंतर कधीही येणारे जे क्रियापद असते त्याला एस, ईएस, आयएस, ईडी, आयएनजी प्रत्यय वापरत नाहीत. मग मोडल ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत आपल्या सर्वांना माहीत आहेत, तरी पण सांगतोय कॅन, कुड, शुड, मे, माइट, मस्ट, यूज टू, नीड, डेअर, ऑट टू. त्याच्यानंतर हॅव टू असेल, हॅज टू असेल, हॅड असेल, त्याच्यानंतर शल विल असेल, वुड रॅदर असेल, वुड लाईक टू असेल. यांच्यानंतर नेहमी आपण काय करतो, क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. पण याच्यामध्ये आणखी जे परफेक्ट मॉडल्स आहेत, परफेक्ट मॉडल्स म्हणतो आपण, मग त्याच्यामध्ये कुठले शब्द आहेत, शुड हॅव, म्हणजे ह्यांच्यानंतर जर हॅव आलं तर तिथं आपण काय करतो, क्रियापदाचं तिसरं रूप वापरतोय. स्पॉट द एरर आणि सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटसाठी हे महत्त्वाचं आहे. मग कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव, माइट हॅव, मस्ट हॅव किंवा नीड नॉट हॅव किंवा ऑट टू हॅव यांच्यानंतर आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरतोय. म्हणजे या मॉडल म्हणजे परफेक्ट मॉडल्स म्हणजेच काय आहे, त्याचं नावच परफेक्ट आहे. परफेक्ट टेन्समध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे क्रियापदाचं आपण तिसरं रूप वापरतोय. म्हणजे कुड हॅव प्लस V3, शुड हॅव प्लस V3, वुड हॅव प्लस V3, माइट हॅव प्लस V3, मस्ट हॅव प्लस V3. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑट टू हॅव प्लस V3, नीड नॉट हॅव प्लस V3. हे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आणखी एक बेसिक लक्षात घ्या, अशा काही गोष्टी असतात तर ते आपल्याला माहीत असणं गरजेचं. जसं की वुड रॅदर जे असतंय तर वुड रॅदरची वाक्यरचना आपण या ठिकाणी जर तुम्ही CS चा पेपर झाला बघा, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर किंवा त्याच्या अगोदरचे काही पेपर झाले त्यामध्ये मी या वाक्यरचनेवरती सुद्धा प्रश्न विचारायला पाहिलेला आहे. आणि तो प्रश्न म्हणजेच काय आहे लक्षात घ्यायचं आहे, वुड रॅदर जर दिला असेल, काय दिलं असेल, वुड रॅदरची वाक्यरचना आहे. आणि वुड रॅदरमध्ये म्हणजे बघा वाक्य कसं असतं मी तुम्हाला सांगतो इथं, म्हणजे वाक्यरचना कशी असते. जर यामध्ये काय केलं असेल, इथं लिहितो मी सब्जेक्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर काय केले, वुड रॅदर दिलंय, काय दिलंय, वुड रॅदर, आणि पुढं आणखी काय आहे, सब्जेक्ट आहे. म्हणजेच या ठिकाणी सब्जेक्ट असेल तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ज्यावेळेस आय म्हणजे वुड रॅदर आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे आणि पुढं जर काय असेल आपल्याला क्रियापदाचं कोणतं फॉर्म आहे, कोणतं फॉर्म असायला पाहिजे हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि इथं लक्षात घ्यायचं, इथं काय असते, V2 असते. कधीही लक्षात काय ठेवायचं, V2 असते. यावरती प्रश्न विचारलाय, वुड रॅदर त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस V2. मग ही आपल्याला एक वाक्यरचना सगळेजण व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यामध्ये आता नंतर आणखी एक मी वाक्यरचना सांगतोय, खरं पाहताय या मी आता जे सांगणार आहे त्याच्यावरती या पेपरमध्ये प्रश्न विचारला नाही पण अगोदर TCSने विचारलेला आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक लक्षात ठेवायची अशाच प्रकारची वाक्यरचना, इट इज टाईम असेल, इट इज हाय टाईम असेल, इट इज टाईम म्हणा, इट इज हाय टाईम म्हणा, किंवा इट इज अबाउट टाईम असेल. इथं कधीही लक्षात ठेवायचं यांच्यानंतर पण सब्जेक्ट असतो आणि त्याच्यानंतर पण काय करतोय, क्रियापदाचं दुसरं रूप वापरतोय. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्याला हे पण बेसिक जे पॅटर्न आहे तर हे बेसिक पॅटर्न आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवायचे आहेत. मग आपल्याला यामध्ये लक्षात ठेवायचं आहे टेन्स ॲग्रीमेंट, सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट. हे टेन्स ॲग्रीमेंट असू द्या, सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट असू द्या किंवा टेन्स हा टॉपिक, ह्या तिन्हीवरती पण जे प्रश्न विचारले जातात तर ते आपल्याला स्पॉट द एरर किंवा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट या प्रकारामध्ये प्रश्न विचारले जातात. मग आता तुम्ही म्हणत असाल सर याच्यावरती प्रश्न किती विचारले, तर खरं पाहता प्रत्येक शिफ्टमध्ये जे विद्यार्थी सांगत होते तर त्यांनी सांगितलं की 3-3 प्रश्न, 1-2 प्रश्न, 3-2-3 अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या टॉपिकवरती विचारलेले आहेत. 1-2-3 जे आहेत त्या 2-3 प्रश्न यामध्ये आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे, तर हे झालं आपलं कशाबद्दलचं, ग्रामरचे जे टॉपिक आहेत तर या ग्रामरच्या टॉपिकबद्दलचं आपलं हे झालं. आता आपण पाहू ओकॅब्युलरीवरती प्रश्न आपल्याला कशा स्वरूपात विचारले आहेत. मित्रांनो, यामध्ये ओकॅब्युलरीवरती प्रश्न विचारत असताना आपला नेहमीचाच TCSचा पॅटर्न आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वन वर्ड सबस्टिट्यूशन, फ्रेजेस आणि इडियम्स यावरती प्रश्न विचारले होते. मग सिनॉनिम्स असतील, अँटोनिम्स असतील,
त्याच्यानंतर फ्रेजेस आणि इडियम्स असतील आणि त्याच्यानंतर काय आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन यावरती आपल्याला प्रश्न विचारले होते. मग याचाही पॅटर्न तसाच होता, 2-2, 3-3 प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले होते. वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये पण काय केलेत, फोबिया लक्षात घ्या, तुम्ही शब्द समजून घ्या. फोबियाचे शब्द, मेनियाचे शब्द, डॉक्टर रिलेटेड वर्ड्स हे समजून म्हणजे हे पाठच करून जा. फोबिया, मेनिया, डॉक्टर रिलेटेड वर्ड्स असतील. त्याच्यानंतर ज्या फ्रिक्वेंटली आस्क्ड वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत, म्हणजे जे वन वर्ड सबस्टिट्यूशन नेहमी विचारले जातात ते पण काय करायचे, आपण त्याची लिस्ट घेतलेली आहे, तर तसे शब्द काय करा, व्यवस्थित रीड करा, म्हणजे तुम्हाला काय करता येईल याच्यामध्ये जे आहे तर कशाही प्रकारचा प्रश्न येऊ द्या तर तो प्रश्न आपण काय करू शकतो, टॅकल व्यवस्थित करू शकतोय. तर अशा पद्धतीने काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. तर हे झाले वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, ठीक आहे. आणि विद्यार्थ्यांनी सांगितलं की म्हणजे असं एवढं काही डिफिकल्ट जे आहे ते व्होकॅब्युलरी वाटली नाही, परंतु याच्यामध्ये काय बघा, हे का वाटले नाही, कारण आता हे विद्यार्थी एवढे सगळे टॉपिक विचारलेत हे सांगतात, याचा अर्थ असा होतोय की आपल्याला लक्षात आलं असेल की या विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे आणि म्हणून तर काय करू शकले, ते पेपरमध्ये प्रश्न तर सोडवू शकलेले आहेत, परंतु त्याच्यावरती प्रश्न म्हणजे कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेत हे ते सांगू शकतात, म्हणजे त्यांचा अभ्यास झालेला आहे. आणि म्हणून तुम्हाला काय करतोय या ठिकाणी सांगतोय की आपल्याला या ठिकाणी हे सगळे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर हे झाले आपल्या व्होकॅब्युलरीवरती. आणि आणखी मग नेक्स्ट काय असणार आहे, तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला आणखी एक प्रश्नाचा प्रकार होता आणि तो म्हणजेच काय लक्षात घ्यायचं, स्पेलिंग जे आहे तर स्पेलिंग एरर. मग स्पेलिंग एररवरती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता, म्हणजे स्पेलिंग एररचा जो प्रश्न आहे. मग त्याच्यामध्ये स्पेलिंग एररमध्ये 2 प्रकारचा प्रश्न असतो, कधी कधी करेक्ट स्पेलिंग विचारतात, कधी कधी इनकरेक्ट स्पेलिंग विचारतात, आपण ते पाहणं गरजेचं आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट आपल्याला आणखी एक प्रश्नाचा प्रकार होता आणि तो म्हणजेच काय, जे आहे तर महत्त्वाचा प्रकार, आणि तो म्हणजे पॅराजंबल. पॅराजंबलवरती पण प्रश्न विचारला होता. पॅराजंबल म्हणजेच आपल्या सर्वांना माहीत आहे, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, जे सेंटेन्स आहेत तर ते आपल्याला त्यांची सेंटेन्स अरेंजमेंट म्हणतो आपण त्याला, म्हणजेच काय हे पॅराजंबल, ठीक आहे. आता बरेच जण काय करतात, पॅराजंबल म्हणलं की ते प्रॅक्टिस करत नाहीत आणि डायरेक्ट परीक्षेमध्ये पॅराजंबल ज्यावेळेस येतो तर त्यावेळेस काय होतं की त्या ठिकाणी जे आहे ते विद्यार्थ्यांची जे आहे तर कॉन्फिडन्स जातो. परंतु पॅराजंबल जे आहे तर मी नेहमी तुम्हाला सांगत आहे, पॅराजंबल हा प्रश्न म्हणजे प्रश्नाचा जो प्रकार आहे जेवढा आपल्याला त्या ठिकाणी डिफिकल्ट वाटतोय, खरं पाहता हा खरोखरच त्याच्या नावासारखंच आहे. पॅरा म्हणजेच काय, खरोखरच पॅरा टॉपिक आहे, म्हणजे आपण याला सिंपल काय म्हणतोय, खरोखरच याच्यामध्ये जर तुम्ही त्याचे जर बेसिक जर समजून व्यवस्थित घेतलं तर पॅराजंबलवरती पण आपण सहज आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची जी आपल्याला त्या ठिकाणी काय असतात, त्याच्या ज्या पेअर्स असतात ABCD जे दिलेले असतात, मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं, त्या पेअर आपण जोडून बघायचं आहे. आणि खरं पाहता या पेपरमध्ये जे विद्यार्थ्यांनी बऱ्याच जणांनी सांगितलं की पॅराजंबल जे विचारले होतं तर ते एवढं पण डिफिकल्ट नव्हतं, म्हणजे मॉडरेट लेवल म्हणण्यापेक्षा इझी होते, कारण त्याच्यामध्ये पॅराजंबल जे दिलेले होते तर ते काय केले होते, जे आपण स्टोरी टाईप असतात, स्टोरी टाईपचे होते, म्हणजे त्याच्यामधून आपल्याला समजतेच. तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे जे आहेत तर ते प्रश्न जे आहेत तर पॅराजंबलवरती विचारले होते. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, आपले पॅराजंबलचे तुमचे जे बघा पॅराजंबल सोडत असताना त्याच्यामध्ये काही ट्रिक्स असतात. पहिला आहे ग्रामर ट्रिक. ग्रामरची ट्रिक काय असते, वाक्याचा कर्ता कोण आहे, सब्जेक्ट कोण आहे, त्याच्यानुसार हेल्पिंग व्हर्ब काय येईल त्याचं एक ट्रिक असते. त्याच्यानंतर नाऊन ऑफ नाऊनची वाक्यरचना असते, ज्यावेळेस सुरुवातीला नाऊन आहे त्याच्यानंतर ऑफ दिलेलं आहे, ऑफ म्हणल्याच्या नंतर आपल्याला समजलं पाहिजे त्याच्या पुढे पण काय येणार, एक तर नाऊन येईल किंवा प्रोनाऊन येईल, त्याची पण एक काय असते ग्रामरची ट्रिक असते. त्याच्यानंतर आर्टिकलची ट्रिक असते. मग आपल्याला सिंपल लक्षात घ्यायचं आहे, आणि ॲन आर्टिकल जे आहे तर आपण कुठलंही एखादं नाऊन असेल तर ते नाऊन ज्यावेळेस वाक्यामध्ये आपण प्रथम उल्लेख करत असतो त्या नाऊनचा किंवा इंट्रोड्यूस करतो त्यावेळेस आपण काय करतोय, किंवा ॲन आर्टिकल वापरतोय. आणि त्याच नाऊनचा ज्यावेळेस वाक्यामध्ये पुढे उल्लेख करतो आपण त्यावेळेस आपण काय करतोय, द हे आर्टिकल वापरतोय. हे आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर प्रोनाऊनचे ट्रिक्स आहेत. प्रोनाऊन जे आहे तर प्रोनाऊनने सुरू होणारे वाक्य जे असतात, मग वाक्य असतात तर ते कधीच जे आहे तर हे पहिलं वाक्य होऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर जे आहे तर आपल्याला आणखी जे कनेक्टिंग असतात, जे कनेक्टिंग वर्ड्स म्हणा किंवा कंजंक्शन्स आहेत तर त्याच्यावरती पण आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. जसं की सिन्स असेल, हेन्स असेल, देअरफॉर असेल, बट असेल, जेवढे पण कंजंक्शन्स आहेत तर त्यांनी किंवा अँड असेल तर लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, तर त्यांनी जे सुरू होणारे वाक्य असतात तर ते वाक्याचं पहिलं वाक्य कधी होऊ शकत नाही. अशा जरी आपण पेअर व्यवस्थित समजून घेतल्या तरी पण तुम्ही त्या ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. तर पॅराजंबलवरती खरं पाहता जास्त डिफिकल्ट प्रश्न काही त्यांनी काही खरोखर विचारलेले नव्हते, ठीक आहे. तर यामध्ये फक्त मला सर्वांना रिक्वेस्ट आणखी एकदा करायची, पॅराजंबलचा प्रश्न बघितले की विद्यार्थी बरेच जण घाबरतात. तर पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एकदा नुसतं वाचलं ना, पॅराजंबलचा प्रश्न वाचला तरी पण तुम्ही उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकताय. आणि त्याच्यामध्ये काय करायचं लक्षात घ्यायचं आहे, पहिलं काय करायचं आहे, वाक्याचं पहिलं सेंटेन्स कोणतं असू शकतं, म्हणजे ओपनिंग सेंटेन्स कोणतं असू शकतंय, क्लोजिंग सेंटेन्स कोणतं असू शकतंय, किंवा त्याच्यानंतर जर आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग जर नाही समजलं, मधल्या 100% येणाऱ्या मॅच होणाऱ्या पेअर्स कुठल्या आहेत तर ती आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. म्हणजे ते पाहिलं तर आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय, ठीक आहे. चला हे झालं आपलं. अशा प्रकारे जे आहे तर आपल्याला अशा प्रकारे प्रश्न जे आहेत तर हे
कालच्या पेपरमध्ये म्हणजे 31 जुलै 2023 रोजी झालेला जो पेपर आहे, तर या पेपरमध्ये आपल्याला वन विभागाच्या पेपरमध्ये प्रश्न या टॉपिकवरती विचारले आहेत. आता हे झाले आपले टॉपिक. मी पुन्हा एकदा तेच सांगतोय, आपल्याला प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारत असताना TCSचा पॅटर्न काय, मग वाईज टॉपिकवरती प्रश्न सहज समजतो, स्पीच टॉपिकवरचा प्रश्न समजतोय, प्रेपोजिशन टॉपिकवरचा प्रश्न समजतो किंवा आर्टिकल टॉपिकवरचा म्हणजे जे फिल इन द ब्लँकचे प्रश्न समजतात. परंतु प्रश्नाचे जे प्रकार असतात ते प्रश्नाचे प्रकार काय असतात, कसे प्रश्न विचारले जातात, फॉर्मॅट काय असते, प्रश्न जे आहे ते प्रश्न हे कशा स्वरूपात विचारले जातात. मग तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न माहीत असणं गरजेचं आहे, प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात ते. मग यामध्ये लक्षात घ्यायचं पहिला आहे स्पॉट द एरर. TCSमध्ये पुन्हा एकदा सांगतोय, स्पॉट द एररवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग स्पॉट द एरर आपल्याला समजणं गरजेचं आहे. स्पॉट द एरर म्हणजेच काय, वाक्यामध्ये नेमकं एरर कुठं आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट. मग आपल्याला वाक्य दिलं जात आहे आणि त्याच्यामध्ये काही वेळेस काय केलं असतं लक्षात घ्यायचं आहे की काही शब्द जे असतात तर त्या शब्दांना अंडरलाईन केलं असतं आणि आपल्याला प्रश्न विचारला असतो की अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे तर तो आपल्याला इम्प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे वाक्य आपल्याला मिनिंगफुल बनवण्यासाठी तर ते इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे का नाही. जर गरज असेल तर त्यापैकी कोणतं ऑप्शन येणार आहे, जर गरज नसेल तर त्या ठिकाणी काय असते, नो इम्प्रूव्हमेंट इज रिक्वायर्ड अशा प्रकारचं ऑप्शन असतं. क्लोज टेस्ट. मग त्याच्यामध्ये आता खरं पाहत आहे क्लोज टेस्ट जे आहे तर क्लोज टेस्ट म्हणजेच काय, त्याच्यामध्ये बरेच जे आहे तर आपल्याला एकाच ह्याच्यामध्ये काय केलं, फिल इन द ब्लँक्स बऱ्याच दिलेले असतात तर त्याला आपण ते क्लोज टेस्ट. त्याच्या फिल इन द ब्लँक्स हे समजते, पॅराजंबल माहीत आहे आणि सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स. पॅराजंबलच आपण काय म्हणतोय, सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स आणि कॉम्प्रिहेन्शन पण विचारतात. मात्र आताचा जो पेपर झाला तर या पेपरमध्ये आपल्याला कॉम्प्रिहेन्शनवरती प्रश्न विचारला नाही. तर या पद्धतीने काय करायचं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. मग येणारे जे शिफ्टचे पेपर आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी काय करायचं, अशा प्रकारे तयारी करा. आणि निश्चितच मित्रांनो आपण जर या पद्धतीने तयारी केली, येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला जे आहे ते सक्सेस मिळेल. मग या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, भेटूया बघा आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.